कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची। भाग 6। हिमालयातील उंच दुर्गम पठारावर नितळ चांदणे पडले होते। चंद्राचे गोलाकार बिंब खूपच मोठे दिसत होते। आकाशातून सुवर्ण कणांसारखे काहीतरी झपाट्याने तेथे अवतरू लागले। योगीराज प्रकट झाले। कुरोपूरमधील आपला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपवून योगीराज हिम पर्वतावर पोहोचले होते। लांब लांब पावले टाकत योगीराज गुहेच्या दिशेने चालू लागले। गुहेत धुनीचा मंद प्रकाश पडला होता। योगीराजांनी आपला त्रिशूळ व कमंडलू बाजूस ठेवला व मध्यभागी असलेल्या शिळेवर बसले। धुनी तडतडत होती। योगीराजांनी नेत्र मिटले व ध्यानस्थ बसले। काही वर्षे अशीच सरली असावीत। त्या हिम पर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते। संयोगाने ते योगीराजांच्या गुहेच्या तोंडाशी आले व त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला। 5-6 जण असावेत। उत्सुकतेने ते आत शिरले। गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर त्यांना योगीराज ध्यानस्थ बसलेले दिसले। त्यांच्या अवतीभोवती व अंगाखांद्यावर अनेक मोठे मोठे नाग फिरत होते। तपस्वी लोकांनी योगीराजांना भीतच नमस्कार केला व ते विस्मयाने पाहू लागले। अचानक योगीराजांनी डोळे उघडले। त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्व्यांना योगीराजांचे डोळे चमकणाऱ्या हियांसारखे वाटले। योगीराजांनी उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला व बसण्याची खूण केली। आता सर्व सर्प योगीराजांच्या शरीरावरून उतरून गुहेत आतल्या भागाकडे जाऊ लागले। तपस्वी लोकांचा जीव भांड्यात पडला। त्यातील एकाने धीर करून योगीराजांना विचारले की मुनिवर, या दुर्गम हिमाच्छादित गुहेत आपण केव्हापासून आहात? आज आम्हा सर्वांना आपले दर्शन झाले, हे आमचे सद्भाग्यच होय। योगीराजांनी त्यांना विचारले की तुम्ही या दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात? तपस्वी बोलू लागले, या पर्वतावर पुराणकाली मार्कंडेय महर्षींनी तपस्या करून मार्कंडेय पुराणाची व भगवतीच्या सप्तशतीची रचना केली असे ऐकले आहे। त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत, परंतु ते आम्हास सापडत नाहीये। योगीराज हसले व म्हणाले, माझ्याच आज्ञेने मार्कंडेयाने भगवतीची सप्तशती पोथी लिहिली। या पोथीत मी मार्कंडेयास 3 भाग लिहिण्यास सांगितले होते। प्रथम चरित्र हा पहिला भाग, यात जारण मारण मोहनाच्या 90 प्रयोगाची रचना आहे। मध्यम चरित्र हा दुसरा भाग, ह्यात उच्चाटन व स्तंभनाचे 200 प्रयोग आहेत व उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे 410 प्रयोग आहेत। ते 700 श्लोक नसून 700 प्रयोग आहेत। एकूण 700 प्रयोगाची ही भगवतीची सप्तशती समस्त मानवांच्या कल्याण कार्यासाठी माझे आज्ञेनी निर्माण झाली आहे। सारे तपस्वी आवाक होऊन ऐकत होते। दुर्गा सप्तशतीचे हे गूढ रहस्य त्यांना प्रथमच समजत होते। योगीराज यांनी तपस्वी जना सांगितले की मार्कंडेय महर्षींची गुफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तेथे जाणे मानवास अशक्य आहे। तपस्वी जन भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहताहेत हे योगीराजांनी अंतर्ज्ञानाने जाणले। आज त्या सर्व तपस्वी जनांचे अनंत जन्माचे पुण्य त्यांना या परमात्मा योगीराजांच्या गुहेत घेऊन आले होते। योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करण्याचे ठरवले व आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरून भूमीस लावला। त्याबरोबर आकाशातील ढगांचा गडगडाट सुरू झाला व कांठळ्या बसू लागल्या, लक्ष विजा चमकू लागल्या, भेरी, तुताया, ढोल, शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला सहन होणारे ध्वनी उमटू लागले। तपस्वी जनांना घाम फुटला। आकाशात सहस्त्र गिधाडे फिरताहेत असा भास होऊ लागला। जमीन भूकंप झाल्यासारखी हलू लागली। क्षणात साक्षात महाकाली दुर्गा तिच्या उग्र स्वरूपात गुहेत प्रकटली। योगीराजास प्रणिपात करून दुर्गा भवानी म्हणाली, प्रभो का माझी आठवण केलीत? योगीराज म्हणाले, ह्या तपस्वी जनांना तुझ्या दर्शन आशीर्वादाची ओढ लागली आहे। त्यांच्या भाग्याने ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहेत।
हे कृपाळू महामाये, या जीवाना आशीर्वाद देऊन कल्याण कर. भगवती माता तपस्वी जनांकडे वळली. तिने आपला अभयकर उंचावून त्यांचे अभिष्ट चिंतले व म्हणाली, आज तुमच्या अनंत जन्मीचा पुण्यामुळे या महापुरुषाचे दर्शन व कृपा तुम्हाला लाभली व त्यायोगे त्यांचे आज्ञेवरून मीही तुमचे कल्याण करीन. क्षणभरात भगवती महाकाली अदृश्य झाली. सर्व आवाज थांबले. वातावरणात नीरव शांतता झाली. सर्व तपस्वी जनांनी योगीराजांच्या समोर आता तर साष्टांग दंडवत घातले होते. योगीराज म्हणाले, तुमचे काम झाले. आता तुम्ही हा पर्वत उतरून खालच्या पठारावरून पुढे बद्रीनाथाकडे प्रयाण करावे. शुभम भवतु. सर्व तपस्वी पुन्हा योगीराजांना आदराने प्रणाम करून गुहे बाहेर पडले व बद्रीनाथाकडे निघाले. पहाट झाली होती. चंद्र अस्तास चालला होता. योगीराज त्रिशूळ व कमंडलू घेऊन गुहेच्या बाहेर पडले व चालू लागले. साधारण दिवसाचा पहिला प्रहर संपत आला होता. सूर्याचे आगमन होऊन सुद्धा बोचरी थंडी कमी होत नव्हती. योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मानस सरोवराजवळ पोचले होते. सरोवरात राजहंस विहरत होते व मंद लाटा किनाऱ्यावर थडकत होत्या. त्रिशूळ व कमंडलू काठावर ठेवून योगीराजांनी मानस सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला व सूर्यनारायणाकडे एक नजर टाकली. कमरेभर पाण्यात उभे राहून बर्फाच्छादित दिसणाऱ्या कैलास पर्वताकडे पाहून गुणगुणू लागले. शिवहर शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. हे गिरिजाप्ती नमामि शंकर शिव शंकर शंभो. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.